बालगंधर्व मंदिराच्या 49व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व परिवाराच्या वतीने देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांना रामदास फुटाणे, वर्षा उसगावकर आणि मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला। पुरस्काराचे हे 9वे वर्ष असून चित्रपट सृष्टीमध्ये उत्तुंग यश कमावणाऱ्या कलाकारांना हा पुरस्कार देण्यात येतो। बालगंधर्व रंगमंदिराच्या 49व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व परिवाराच्या वतीने देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांना रामदास फुटाणे, वर्षा उसगावकर आणि मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला। या वर्षीचं हे 9वे वर्ष असून चित्रपट क्षेत्रात उत्तुंग यश मिळवणाऱ्या कलाकारांना हा पुरस्कार दिला जातो। त्यासोबतच पडद्यामागील काम करणारे मेकअपमॅन, स्पॉट बॉय, समीक्षक, पत्रकार यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला। हा पुरस्कार माझ्या जीवनातील सर्वोत्तम पुरस्कार आहे। आयुष्यभर लोकांचं मनोरंजन केलं, त्यांना हसवलं, अशा पद्धतीनं मी माझ्या आयुष्यात रंगभूमीची सेवा केली। हा पुरस्कार दिल्याबद्दल मी कृतकृत्य झाल्याची भावना राघवेंद्र कडकोळ यांनी व्यक्त केली आहे। मी विशेष काही बोलू शकत नाही, तब्येत माझी चांगली नाही आहे, त्यामुळं मी आपली रजा घेतो। धन्यवाद। धन्यवाद अण्णा। 2 दिवस चालणाऱ्या बालगंधर्व महोत्सवात सेलिब्रिटींचा कॉमेडी शो महेश मांजरेकर आणि राहुल रानडे यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम रंगणार आहे। दुसऱ्या दिवशी जादूगर ईश्वर हे जादूचे प्रयोग सादर करणार आहेत। यानंतर फक्त महिलांसाठी लावणी महोत्सव असणार आहे। तसेच IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची प्रकट मुलाखत होणार आहे। यंदाचं 49वं वर्ष आणि आता मी सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहोत। पुढील वर्षी अजूनही जोरात हा बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन साजरा केला जातो। कारण बालगंधर्वच्या रंगमंदिराच्या स्थापनेपासूनच आतापर्यंत अनेक गोष्टींमुळे, म्हणजे स्थापनेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमापासून ते आतापर्यंतच्या अनेक गोष्टींमुळे बालगंधर्व रंगमंदिर नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे, नेहमीच सर्वांचं आकर्षण राहिलेलं आहे। अशा बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन माझ्या माहितीप्रमाणे की संपूर्ण देशभर नव्हे तर आशिया खंडात एकमेव असं रंगमंदिर असेल, थिएटर असेल की त्याचा दरवर्षी वर्धापन दिन साजरा केला जातो। आणि आम्हाला पुणेकरांसाठी आणि मानाचं स्थान असेल हे बालगंधर्व रंगमंदिर, त्याचा आम्ही वर्धापन दिन साजरा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे। मित्रांनो, गेली 9 वर्ष आम्ही विविध कार्यक्रमांनी हा कार्यक्रम साजरा केला। आपण मागच्या वेळेस निखिल वागळेंची प्रकट मुलाखत असो किंवा ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांची प्रकट मुलाखत असो, यावेळेस अनेक वेगवेगळ्या मुलाखतींचा कार्यक्रम घेऊन बऱ्याच सिनेतारकांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण झालेलं आहे। प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, पुणे।